हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका मिनी व्लॉगमध्ये। आज आपण हादग्याच्या फुलांची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। बऱ्याच जणांना हादग्याच्या फुलांबद्दल माहिती नसावी, तर हादग्याची फुलं या ठिकाणी मी निवडून घेतलेली आहेत, त्याच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। म्हणजे ही भाजी कशी निवडतात त्याचा एक छोटासा व्हिडिओ नक्की मी तुम्हाला दाखवेन। तर इथं पॅनमध्ये मी तेल घेतलेलं आहे। तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकली आहे। मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या अशा मी बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्या टाकल्या। त्याचबरोबर हिरवी मिरची घातलेली आहे। 3 हिरव्या मिरची इथं मी बारीक कट करून घेतलेल्या आहेत। मिरचीचा तिखटपणा बघून तुम्ही मिरची वापरायची नसेल तर तुम्ही काळं तिखट वापरलं तरी चालेल। त्यानंतर 2 ते 3 चमचे मुगाची डाळ मी इथं अर्धा तास भिजत घातलेली होती, तर ती घातली। त्यानंतर थोडीशी हळद घातली, मीठ घातलं आणि मिठाच्या पाण्यावरतीच आपल्याला ही भाजी परतून घ्यायची आहे। एक वाफ देऊन घ्यायची। वाफ दिली की लगेचच ही भाजी आपली शिजते, जास्त वेळ लागत नाही, कारण इथं आपण पाकळ्यांचा वापर केलेला आहे। भाजी व्यवस्थित शिजली की लगेचच त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे। 2 मोठे चमचे भरून भरडसर कूट या ठिकाणी मी वापरलेलं आहे। तर इथं आपली हादग्याच्या फुलांची भाजी रेडी झालेली आहे। तुम्हीसुद्धा ही भाजी बनवून बघा आणि कशी वाटते त्याची चव ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नकात। आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि नंतर भेटूच अशाच नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।